हा लक्ष द्या आता बघा. पहिला आहे 4m + 3n = 12. 4m + 3n = 12. आपला मुद्दा काय आहे? सर्व जाती त्याची डिग्री कोटी 1 असायला पाहिजे. बघा इथं काही नाही म्हणजे याची डिग्री कोटी 1 आहे. त्यानंतर चल हे दोनच असायला पाहिजे. इथं चल हे दोन आहेत, m आणि n. त्यानंतर a आणि b आपल्याला शून्य चालत नाही. a च्या ठिकाणी 4 आहे, b च्या ठिकाणी 3 आहे. आता बघा या 4 आणि 3 ला आपण कोइफिशियंट म्हणजे सहगुणक असं मानतो. लक्षात असू द्या इथं काही नाही म्हणजे त्याची किंमत नेहमी 1 असते. म्हणून दोन चलातील रेषीय समीकरण आहे S. त्याच्यानंतर 3x² - 7y = 13. 3x² - 7y = 13. आता हे समीकरण आहे का नाही कशावरून? कारण याची डिग्री आणि कोटी 1 पेक्षा जास्त आहे. किती आहे? 1 पेक्षा जास्त 2 आहे. म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. नो. त्यानंतर √2x - √5y = 16. a आणि b व्यवस्थित आहे. x आणि y 2 व्हेरिएबल आहे आणि यांची कोटी डिग्री काय 1 आहे. म्हणून आहे S. त्यानंतर 0x + 6y - 3 = 0. आता इथं पहिला मुद्दा 2 व्हेरिएबल आहे x आणि y, डिग्री कोटी 1 आहे, परंतु a च्या ठिकाणी काय आहे 0 आणि या 0 ला जर x ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे 0. इथं काही नाही म्हणजे गुणाकार आहे दोघांमध्ये, मल्टिप्लिकेशन आहे. म्हणून हे लिनियर इक्वेशन नाही. नो. त्याचप्रमाणे इथं आहे 0.3x + 0y - 36 = 0. इथं सुद्धा तोच मुद्दा आहे. x आणि y 2 व्हेरिएबल आहे, याची डिग्री कोटी 1 आहे, परंतु इथं काय आलेलं आहे 0. 0 आल्या कारणानं याचं उत्तर काय येईल? सर्वात शेवटी 0 × y = 0. त्याच्यामुळं हे सुद्धा नाही. नो. नंतर बघा 4/x + 5/y = 4. आता हे लिनियर इक्वेशन आहे कारण जे डिवाइड मध्ये x आहे, जे भागाला x आहे, याची जर व्हॅल्यू बघितली x आणि y ची, तर याची डिग्री जर काढली आपण, याची कोटी काढली तर x ची येईल -1 आणि y ची सुद्धा येईल -1. आपल्याला +1 पाहिजे, -1 नाही. म्हणून हे लिनियर इक्वेशन नाही. म्हणजे आपल्याला इथं काय विचारलं? फक्त लिनियर इक्वेशन आहे का नाही 2 व्हेरिएबल तेवढं विचारलं म्हणून नाही. पण जर आपल्याला फक्त समीकरण न विचारता हे जर आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं असतं समोर, तर हे आपण सोडवू शकलो असतो. तर ते थोडक्यात कसं मी इथं तुम्हाला सांगतो. काय 4/x + 5/y = 4. हे झालं. येस ऑर नो विचारलं, हो किंवा नाही विचारलं म्हणून नाही आहे इथं. नो. पण जर आपल्याला हे सोडवायचं जर असतं समोर, हे जर विचारलं नसतं की बा हे आहे किंवा नाही, तर हे आपण सोडवू शकलो. कसं बघा, हे बघा कसं लिहितो मी. 4 × 1/x + 5 × 1/y = 4. अशा पद्धतीनं लिहिलं, याच्यामध्ये काहीच फरक नाही पडला. आपण जर याचा गुणाकार केला 4 × 1 = 4, 4 × 1 = 4 म्हणजे 4/x असेल. 5 ला 1 ने गुणलं 5 × 1 = 5, 5/y असेल. म्हणजे याच्यामध्ये काही फरक पडला नाही. मग आपण काय करू? पुट 1/x = m and 1/y = 2. आता याच्यामध्ये जिथं 1/x आहे 1/x आहे तिथं m ठेवू, जिथं 1/y आहे तिथं n ठेवू, 1/y = n. मग आता हे काय समीकरण तयार होईल? 4 × आता 1/x आहे याच्या ठिकाणी आपल्याला m ठेवायचा आहे, 5 1/y याच्या ठिकाणी आपल्याला n ठेवायचा आहे, 4 जसंच्या तसं. 4 × m 4m, 5 × n 5n. आता बघा 2 व्हेरिएबल झाले, डिग्री 1 1 झाले. म्हणजे अशा पद्धतीने आपण
या चॅप्टरमध्ये हे एक्झाम्पल समोर सोडू शकतो. पण इथं सध्या आपल्याला विचारलेलं आहे का नाही, तर ते नाही आहे. का नाही आहे? कारण यांची जी डिग्री आहे, यांची जी कोटी आहे, सोडवल्यानंतर मायनसमध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे ते नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल 4 into xy minus 5y minus 8 is equal to 0. आता इथं सुद्धा काय होत आहे बघा, नाही नो. कारण इथं व्हेरिएबल बघा दोन ठिकाणी वाढलेला आहे. त्यानंतर याची कोटी याची कोटी 1 1, या दोघांची 1 + 1 होते, डिग्री कोटी 2, याची डिग्री आणि कोटी होते 2. आता हे कशी होते, काय होते, हे तुम्हाला घातांकाचे नियम ते जर अभ्यासले तर ते कळणार. थोडक्यात झालं, लिनियर इक्वेशन आपल्याला थोडक्यात समजलं. तर आपण जे सॉल्व एक्झाम्पल आहे ते शिकवायला मी सुरुवात करतो. एक सामायिक रेषीय समीकरण, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. इक्वेशन्स बघा, एक्झाम्पल आहे, सॉल्व सोडवा, एक सामायिक समीकरण सोडवा, सायमल्टेनियस इक्वेशन सोडवा. फर्स्ट एक्झाम्पल आहे याच्यामध्ये, पहिलं गणित 5x minus 3y is equal to 8. 3x plus y is equal to 2. बघा, लक्ष द्या, सोल्युशन, आन्सर, उत्तर म्हणजे आपण सुरुवात करू. पहिले एक्झाम्पल जसं आहे तसं लिहून घ्यायचं. काय एक्झाम्पल, 5x वजा 3y बरोबर 8. याला देऊ इक्वेशन नंबर फर्स्ट, समीकरण नंबर 1. सेकंड नंबर 3x plus y is equal to 2. याला देऊ इक्वेशन नंबर सेकंड, समीकरण नंबर 2. आता इथं काय करायचं, आपल्याला कुठलंही एक पद कॅन्सल करायचं आहे. कुठलं एक म्हणजे बरोबरच्या चिन्ह आहे डाव्या साईडचं, म्हणजे x plus by is equal to c. एक तर तुम्ही x ची टर्म कॅन्सल करा, एक तर y ची. आता x ची टर्म कॅन्सल करायला काय करायला लागणार आहे, आपल्याला यांची चिन्ह बदलायला लागतील. y ची टर्म कॅन्सल करण्यासाठी आपल्याला चिन्ह बदलायची गरज नाही आहे, कारण इथं वजा आहे, इथं ठीक आहे, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. फक्त काय करायला लागेल, त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा की यांचे कोइफिशियंट, यांचे सहगुणक, जसं इथं वायचा सहगुणक, वायचा कोइफिशियंट किती आहे, 3. इथं वायचा सहगुणक कोइफिशियंट काही नाही, म्हणजे काय असतो, नेहमी 1 असतो. परंतु इथं आपल्याला 3 आणायचा आहे. मग आता आपण 3 हा कसा आणणार आहे, कारण समीकरण 2 ला जर 3 न गुणलं, मल्टिप्लाय केलं, तर इथं 3 येऊ शकतात. बघू आपण, बघा, मल्टिप्लाइंग
इक्वेशन सेकंड बाय 3. समीकरण 2 ला 3 ने गुणून. मग आता पहिलं समीकरण 2 लिहून घेऊ. 2 3x प्लस y इज इक्वल टू 2. सेकंड 2 नंबर याला कितीनं गुणायचं 3. बघा आता गुणू. 3 3 जा 9, 3 3 1 9, 9x. इथं काही नाही म्हणजे 1 असतो हा, लक्षात ठेवायचा. 3 1 जा 3, 3 1 3. 3y इज इक्वल टू 3 2 जा 6, 3 2 6. याला द्यायचं नंतर किती नंबरचं इक्वेशन समीकरण 3 नंबरचं. बघा आले 3. मग आता आपल्याला माहिती आहे इथं वजा आहे इथं अधिक आहे. कुठलंही एक तर एकचं पद आपल्याला कॅन्सल करायचं आहे, एक तर वायचं कुठलंही करू शकतो. मग काय करू आपण ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. समीकरण 1 आणि 3 ची बेरीज करू. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. समीकरण 1 अधिक 3 घेऊ. मग 1 नंबरचं बघा काय 5x minus 3y is equal to 8. फर्स्ट. थर्ड नंबरचं बघा 9x plus 3y is equal to 6. थर्ड. बेरीज करत आहे 8 plus 6 40 मायनस 3y प्लस 3y वजा 3y अधिक 3y देवा घरी. त्यानंतर इथं x 9 प्लस 5 9 5 14. 14x इज इक्वल टू 14. 14x बरोबर 14. आता x ला 14 गुणिले आहे, तिकडे गेल्यानंतर उजव्या साईडला कशाला जातील भागीला. x इज इक्वल टू 14 डिवायडेड बाय 14 अँड x इज इक्वल टू 1. x ची किंमत किती आली 1 आली. 14 1 14. मग आता x मिळाला. तसंच आता y काढायचा आहे आपल्याला. मग आलेली x ची किंमत समीकरण 1 किंवा 2 मध्ये पुट करायची ठेवायची आणि जिथं आपल्याला सोयीस्कर वाटेल त्याच्यात तुम्ही कोणत्याही समीकरणामध्ये ठेवलं तर आन्सर तेच येणार आहे. पण आपल्याला सोयीस्कर जे जाईल त्याच्यामध्ये ठेवू. मग आता कशामध्ये ठेवता जाऊ दे. आता पहिला आहे तर पहिल्यामध्येच ठेवू. पुट x is equal to 1 in equation first. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 लिहून घ्या. काय 5x वजा 3y बरोबर 8. 5x प्लस 3y इज इक्वल टू 8. इथे 1 च्या ठिकाणी आपल्याला काय ठेवायचं आहे 1 ठेवायचं आहे. मग आता x बघू 5 इंटू 1 च्या ठिकाणी 1 ठेवला मायनस 3y इज इक्वल टू 8. 5 1 जा 5 1 5 वजा 3y बरोबर आहे. आता 5 या बरोबरच्या चिन्हाच्या इज इक्वल टूच्या राईट साईडला गेले. बरोबरच्या चिन्ह आहे डाव्या साईडची डावी साईड लेफ्ट हँड साईड, उजव्या साईडची उजवी राईट हँड साईड. 5 तिकडे गेली. सध्या यांचं चिन्ह अधिक आहे. तिकडे गेल्यानंतर काय होईल वजा मायनस 3y इज इक्वल टू 8 मायनस 5. मायनस 3y वजा 3y बरोबर 8 मधून 5 गेले 3 राहिले. y ला वजा 3 गुणिले आहे, तिकडे गेल्यानंतर उजव्या साईडला भागलेला आहे. y इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय मायनस 3 1 जा 1 आणि साइन y इज इक्वल टू मायनस 1. x बरोबर 1 y बरोबर वजा 1. मग आता या समीकरणाचं जे सोल्युशन आहे ते काय आलेलं आहे x आणि y ची व्हॅल्यू, x आणि y ची किंमत. x ची व्हॅल्यू आलेली आहे आपली 1 आणि y ची आलेली आहे वजा 1. झालं. अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. आता हेच आपण जसं आता याला आपण काय केलं की समीकरण 2 ला 3 न गुणलं तेव्हा आपल्याला x आणि y च्या किमती मिळाल्या. आता हेच एक्झाम्पल मी तुम्हाला समीकरण 1 मध्ये बदल करून आपण सोडवू. समीकरण 1 आणि 3. कारण 1 ची टर्म जर आपल्याला कॉमन करायची असेल, फॉर एक्झाम्पल आता जसं आपण इथं y ची सोयीस्कर होती म्हणून केली. आता तुम्ही जर म्हणसान किंवा आम्हाला x करायची असली तर मग काय होईल
दोन्ही याचे एकचे व्हेरिएबल सारखे व्हेरिएबल नाही, त्याचे कोएफिशियंट सहगुणक सारखे असायला पाहिजे. मग याला एकनं काय करायला लागेल, एकला 3 गुणा लागेल, 3ला 5 गुणा लागेल. मल्टिप्लिकेशन फर्स्ट बाय 3 सेकंड बाय 5. आता कसं, तर हे मोडतो इथंच थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो. फक्त तुमच्या माहितीसाठी, परंतु आपल्याला जे सोयीस्कर आणि पेपरमध्ये आपला जसा जास्तीत जास्त वेळ वाचेल तसा प्रयत्न करायचा आहे. जास्त डीपमध्ये किंवा जास्त किचकट गणित नाही करायचं. जेवढं इझी सोडवता येईल तेवढं सोडवायचं आणि स्टेप बाय स्टेप, कारण तुम्हाला स्टेपला मार्क्स आहे. आता बघा, याला जर 3 गुणलं तर 3 5 15, 15x मायनस 3 3 9y बरोबर 3 8 24 24. याला देऊ 30. त्यानंतर 5 3 15x, 5 1 5, 5y, 5 2 10. याला देऊ 4. या दोघांची काय केली, बेरीज तर होऊ शकत नाही, कारण बेरीज केली तर कॅन्सल होणार नाही. मग दोघांचं काय करायला लागेल, वजा. बघा, वजा वजा वजा, मायनस मायनस मायनस. मग काय करू, 24 मधून 10 4 4 1 मायनस 9 प्लस 5 मायनस 14y. प्लस मायनस कॅन्सल द्यावं. वायला मायनस 14 गुणेला आणि तिकडे गेल्यानंतर वाय गेला. 14 डिवायडेड बाय मायनस 14 इज इक्वल टू मायनस 1. वाय इज इक्वल टू मायनस, बघा वायची किंमत आली वजा 1. आता हे समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवायची. आता समीकरण 1 मध्ये ठेवू, मगाशी 1 मध्ये ठेवला, आता 2 मध्ये ठेवू. जाऊ, पुट वाय इज इक्वल टू मायनस 1 इन इक्वेशन सेकंड. दुसऱ्यामध्ये काय, दुसरं समीकरण इक्वेशन 3x प्लस वाय इज इक्वल टू 2. वायची किंमत ठेवून देऊ 3x प्लस वायची किंमत काय, मायनस 1 इज इक्वल टू 2. सॉल्व केलं, 3x मायनस 1 इज इक्वल टू 2. हा एक तिकडे गेला, वजाचं काय होईल, अधिक. बघा, बेरीज वजा बाकीमध्ये वजाचं अधिक, अधिकचं वजा. पण गुण्याला असलं तर भाग्याला जाते, भाग्याला असलं तर गुण्याला जाते. एवढं लक्षात ठेवायचं. 3x इज इक्वल टू 3, x इज इक्वल टू 3/3, x इज इक्वल टू 1. x बरोबर 1. मग याचे सोल्युशन काय आलेलं आहे आपलं, x आणि y चं. x आलेला आहे 1, y आलेला आहे -1. मगाचही तेच आलं. त्याच्यामुळे तुम्ही कशाही पद्धतीने सोडवलं आन्सर तेच येणार आहे. परंतु तुम्हाला जी मेथड योग्य वाटते, सोपी वाटते आणि जे लवकरात लवकर सोडवता येईल त्या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. बघा, एक घेत आहे. (15x plus 17y is equal to 21). 17x plus 15y is equal to 11. बघा, अशा पद्धतीचं जेव्हा इक्वेशन समीकरण तुम्हाला येईल, काय 15x अधिक 17y बरोबर 21 आणि 17x अधिक 15y बरोबर 11. आपलं असं लक्षात येईल की हे जे कोएफिशियंट आहे, हे जे सहगुणक आहे, व्हेरिएबल जवळचे, चल पदाजवळचे x आणि y चे, हे अदला बदल झाले. बरोबर आहे. पहिल्या समीकरणामध्ये ते बघा 15 आणि 17, दुसऱ्या समीकरणामध्ये 17 इकडे आले, 15 इकडे आले, म्हणजे यांची अदला बदल. अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस लक्ष असू द्या, फॉर इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं गणित आहे, पेपरमध्ये येते. अशा वेळेस या दोघांची एकदा बेरीज करायची, या दोन समीकरणाची एकदा बेरीज, एकदा वजाबाकी करायची. त्याच्यामधून आपल्याला 2 समीकरणं मिळतील. ते समीकरण सोडवायचे, त्याच्यानंतर आपल्याला x आणि y च्या किमती मिळतील. कधी लक्षात असू द्या. बघा, मग आता सोल्युशन
उत्तर पहिले गणित लिहून घेऊ. 15x अधिक 17y बरोबर 21. याला 1 नंबर. त्यानंतर 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. याला सेकंड नंबर. आता मी सांगितलं यांची अदला बदल झाली कोएफिशियंटची. एक्स आणि वाय व्हेरिएबलच्या. अशा वेळेस एकदा बेरीज एकदा वजाबाकी करायची. त्याच्यानंतर दोन इक्वेशन मिळतील. ते इक्वेशन सॉल्व करायचे. त्याच्यावरून एक्स ची किंमत मिळेल किंवा वाय ची मिळेल. त्याच्यामधून तुम्ही इक्वेशन मध्ये पुट करा, ती व्हॅल्यू ठेवा. त्याच्यानंतर वाय ची किंमत मिळेल. आता काय करू आपण बघा. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. समीकरण 1 अधिक 2 15x 17y इज इक्वल टू 21 पहिलं. दुसरं 17x प्लस 15y इज इक्वल टू 11 सेकंड. बेरीज करू. ॲडिशन काय होईल 1 प्लस 1 2 प्लस 1 3. तर वाय यांची बेरीज केली, ॲडिशन केली. 32 32 32 32. मग आता काय करू. दोन्ही बोथ साइड्स डिवायडिंग बाय 32. 32 न दोन्ही बाजूला गुणून. दोन्ही बाजूला 32 ने गुणून. डिवायडिंग बाय 32 इन बोथ साइड्स. आता बघा 32 भागिले 32 गुणिले x. 32 भागिले 32 गुणिले y. 32/32. इथं काय येईल 1 आणि 1 आपण काही लिहित नसतो. इथं काय येईल 1, तो काही आपण लिहित नाही. याला देऊ a समजायसाठी. हे एक समीकरण मिळालं. बेरीज केली तर आता काय करू. दोघांची वजाबाकी. इक्वेशन फर्स्ट मायनस सेकंड. समीकरण 1 वजा 2. चला समीकरण 1 लिहून घ्या. 15x 17y इज इक्वल टू 21. दोन नंबर जो 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. आता यांची सबट्रॅक्शन करायची, वजाबाकी करण्यानंतर खालच्या पदाचे चिन्ह बदलतात. इथं प्लस आहे तर मायनस होईल, इथे प्लस आहे तर मायनस होईल, इथे प्लस आहे तर मायनस होईल. आता याची सबट्रॅक्शन 1 - 1 0, 2 - 1 1. हा y जसाच्या तसा. 7 - 5 2. इथं 0 आला. मोठ्या संख्येचं साईन कुठले प्लस आहे म्हणून इथं प्लसचं साईन आहे. त्याच्यानंतर x. आता -7 + 5 काय येईल. इथे 2 मोठ्या संख्येचं 17 मोठी आहे म्हणून -2. आता याला कितीनं भाग जाते. यालाही 2 न जाते, यालाही 2 न जाते, यालाही 2 न जाते. म्हणजे तिन्ही नंबरला एकाच संख्येनं एकाच नंबरनं भाग द्यायला पाहिजे, डिवाइड व्हायला पाहिजे. अशाच संख्येनं त्याला भागायचं, डिवाइड करायचं. जसं इथं बघा तिन्ही टर्मला इकडे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला सुद्धा 32 न भाग गेला म्हणून आपण दिला. इथं सुद्धा इथं 2 न जाते आणि यालाही 2 न जाते म्हणून 2 न डिवाइड करतो. इथं 3 न चालणार नाही, 5 न चालणार नाही, 10 न चालणार नाही. कारण आपल्याला असा नंबर पाहिजे, अशी संख्या पाहिजे की सर्व संख्येला एकाच अंकानं भाग गेला पाहिजे. डिवाइडिंग इक्वेशन बाय समीकरणाला 2 ने भागून. इथं सुद्धा भागून पाहिजे होतं, गुणून लिहिल्या गेलं. -2/2 × x प्लस 2/2 × y इज टू 10/2. 10/2. बेक बे -x. हा एक आपण देत नाही, असते इथं पण देत नाही. इथं y, इथं 5, याला देऊ p. त्याला आता 2 बघा बेरीज केलं असता a इक्वेशन मिळालं, वजाबाकी केलं असता b इक्वेशन मिळालं. आता हे आपण सॉल्व करणार आहोत. काय करू आता. इथं x आहे, y आहे, इथं x आहे, y आहे, इथं अधिक आहे, इथं वजा आहे ऑलरेडी. काही मग इथे काही नाही म्हणजे याचा कोएफिशियंट सहगुणक 1 आहे, इथे काही नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे आता कशाला गुण्याचं भागायची आवश्यकता राहिलीच नाही.
सरळ सरळ या दोघांची काय करू, बेरीज करू. ऍडिंग इक्वेशन ए अँड समीकरण ए अधिक बी. आता समीकरण ए अधिक बी घेऊ. समीकरण ए बघा काय, एक्स अधिक वाय बरोबर 1. त्यानंतर बी बघा, मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. बेरीजच करत आहोत आपण, वजाबाकी नाही. मग काय झालं, 5 आणि 1 6. इथं काही नाही म्हणजे 1 असतो, इथं काही नाही. हा वाय 1 आणि 1 झाले 2 आणि प्लस मायनस कॅन्सल. 2y इज इक्वल टू 6, y इज इक्वल टू 6/2. 3 बेत्रिक 6, 2 3 6. बघा 6 ला 2 ने भागलं, बेत्रिक 6, म्हणून y इज इक्वल टू 3 आला. आता y बरोबर 3 हे तुम्ही ए मध्ये ठेवा किंवा बी मध्ये, आन्सर तेच येईल. मग आता आपल्याला सोयीस्कर ए मध्ये म्हणून सुरू. पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन ए. y बरोबर 3 ही किंमत समीकरण ए मध्ये ठेवू. मग आता समीकरण ए मध्ये ठेवू. समीकरण काय, एक्स प्लस वाय, एक्स अधिक वाय बरोबर 1. त्याच्यामध्ये y ची किंमत 3, y च्या ठिकाणी 3 ठेवून द्यायची बरोबर 1. 3 उजव्या साईडला गेले, अधिकचे झाले वजा. वजा 3 मधून अधिक गेले वजा, मोठ्या संख्येचं चिन्ह. मग याचं सोल्युशन काय आलं, एक्स आणि वायचं, एक्स वजा -2 आणि वाय 3. अशा पद्धतीचं हे आपल्याला सॉल्व करायचं आहे, सोडवायचं आहे. ठीक आहे. उद्या प्रॅक्टिस सेट घेऊ आपण. धन्यवाद.